ओ काका, ओ काका, ओ मी, अहो इकडे 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 बघा. अहो अहो काय ओळखलं का मला? नाही ना? अहो मी तुमच्यातलाच एक सामान्य नागरिक. पहा ना, राज्याचा अर्थसंकल्प असणारी ही आपली मुंबई महानगरपालिका आणि त्यात मी प्रभाग क्रमांक 160 मध्ये राहतो. अहो प्रभाग क्रमांक 160 म्हणजे अतिशय डोंगराळ आणि झोपडपट्टी विभाग. अशा विभागात महापालिकेच्या वतीने सुविधा मिळणं म्हणजे नवलच नाही का हो? आणि हो, का नवल असायला नको? कारण त्या विभागाला नेतृत्व पण लाभलं आहे. ते नावातच किरण आहे. किरण म्हणजे प्रकाश, उज्ज्वल, सतेज. अहो हा हो, तोच आपला सर्वांचा हक्काचा आणि जीवाभावाचा भाऊ म्हणजेच किरण ज्योतिराम लांडगे. बरोबर. बरं, हे सर्व करताना त्या 33-34 वर्षाच्या युवकाने आपल्या विभागाला सुजलाम आणि सुफलाम करण्यासाठी भरपूर कष्ट घेतले आहेत. अहो किंबहुना वेळेला जनतेसाठी पोलीस केसेस देखील अंगावर घेतल्या आहेत. बराच संघर्ष केलाय त्याने. साल 2014 पासून एक सामान्य समाजसेवक म्हणून विभागात कार्य करीत असताना 2017च्या महापालिका निवडणुकीत फक्त आणि फक्त आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने व विश्वासाने अपक्ष म्हणून आलेला हा आपला किरण भाऊ कदाचित बोटावर मोजता येतील अशा ऐतिहासिक घटना म्हणजे चक्क 27व्या वर्षीच नगरसेवकपदी निवडून येणं आणि ते पण अपक्ष, हे सर्व नवलच. आणि हो, आपला विजय जनतेसाठी समर्पित करणारा माझ्या नजरेतील दुर्मिळ व निर्मळ व्यक्तिमत्व. अहो पहा ना, 27 वर्षाचा असताना कुठला राजकीय वारसा नसणारा किरणने शिवसेना मुख्य नेते श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर सुरू झाला आपल्या प्रभाग क्रमांक 160चा विकास कामांचा बोलबाला. निवडून येताच आपल्या भाऊंसमोर सर्वात मोठा प्रश्न उभा येऊन ठाकला, तो म्हणजे माता भगिनींना भेडसवणारा पाणी प्रश्न. आणि पहा ना, साने गुरुजी नगर येथे 120 हॉर्स पॉवरचे 2 पंप बसवले आणि आंबेडकर नगर, साने गुरुजी नगर डोंगराचा पाण्याचा प्रश्न निकाली लावला. एवढ्यावर शांत न बसता विभागातील सर्वच ठिकाणी, मग त्यात प्रामुख्याने सुंदरबाग, अशोकनगर, नारायणनगर विभागात पाण्यासाठी झटत असताना अधिकाऱ्यांना कामाची जबाबदारी दाखवून देण्याच्या प्रयत्नात आपल्या विभागात मुबलक पाणी मिळावा यासाठी संघर्षात किरण भाऊंनी पोलीस केसेस देखील अंगावर घेतल्या. आपण सर्व याचा निषेध म्हणून रस्त्यावरही उतरलो होतो. आठवतंय ना आपल्याला? हो, एक म्हटल्या किरण भाऊच्या काळात आपल्या विभागातील सर्वच रस्ते पहा कसे सिमेंट कॉन्क्रीटचे झाले आहेत. 6 ते 7 वर्ष आधीच्या तुलनेने आता नाही ना त्रास होत वाहनधारकांना. हे पण जरा मनाला सुखद वाटतं. खरं सांगू मित्रांनो, ही सर्व विकास कामे होत असताना आपल्या किरण भाऊंची खरी कसोटी लागली ना, ती म्हणजे संपूर्ण जगाला हैराण करून सोडणाऱ्या करोनासारख्या आजारानं आपला देश विळख्यात असताना. भाऊंचं करोना काळातील ते कार्य म्हणजे अक्षरशः अंगावर काटा उभा राहतोय. जेव्हा रस्त्यावर फक्त डॉक्टर आणि पोलीस दिसत होते ना, तेव्हा आपल्या प्रभागाची निडर जबाबदारी घेतली होती आपल्या भाऊने. हे तर मला तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण ह्या सर्व घटनांचे तुम्ही स्वतः साक्षीदार आहात. कोरोनाच्या सुरुवातीला संपूर्ण विभागात निर्जंतुकीकरण फवारणी असेल, कम्युनिटी क्लिनिकच्या माध्यमातून आपल्या विभागात मोफत दवाखाना सुरू करणं असेल. आणि आठवतं ना, आपल्या चाळीत एक जण सुद्धा करोना पॉझिटिव्ह मिळाला ना की लगेच त्या रुग्णाच्या घरातील लोकांसह चाळीतील लोकांना क्वारंटाईन करायचे आणि आपण सर्व घाबरायचो की आता कुठल्या तरी शाळेत नेऊन आपल्याला ठेवणार. पण आपल्या किरण भाऊने 35 रूमचे 4 मजली प्रायव्हेट हॉटेल घेऊन आपल्या सर्वांच्या राहण्याची सोय केली. स्वतः आस्थेने घरी येऊन विचारपूस करायचे. एवढंच काय, तर याच आपल्या किरण भाऊने करोनाने मृत झालेल्या व्यक्तींवर स्वतः अंतिम संस्कार पण केले आहेत. हे तर एकदम अजबच. आणि पहा ना, या करोना काळात वेळेला रुग्णवाहिका मिळत नसायची. यावेळी भाऊने कसलाच विचार न करता आपल्या विभागासाठी रुग्णवाहिका आणि मोक्षधाम रथ घेतला. आणि आज ही सेवा फक्त आपल्याच विभागापुरती नाही, तर आजूबाजूच्या सर्व विभागांना भाऊ मोफत सेवा देत आहे. त्यातच पहिली करोनाची लाट ओसरते, त्यातच अनेक नागरिकांच्या हाताचे काम गेले. अशा वेळी देखील भाऊने अनेक कुटुंबांना मोफत अन्नधान्य पुरवठा केला.
हे सर्व होत असताना करोनावर लस तयार झाली आणि आपण थोडे निश्चिंत झालो. पण आठवतं ना, ती लस मिळण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असे. पण अशा वेळी गप्प राहील तो किरण भाऊ कसला. हा हा हा, आपल्याच लोकांना लस घ्यायला लांब नको कुठे जायला, तर आपल्याच वॉर्डात लसीकरण केंद्र सुरू केलं. सुरुवातीला स्वतः गाडी घेऊन जाऊन लसीकरण करून आणून सोडायचा. एवढंच नाही तर आपल्या वार्डात जवळपास सर्वच गल्ल्यांमध्ये ड्रेनेज लाईन टाकल्या. साधारण 8 पेक्षा अधिक बाथरूमचे डबल माळ्याचे नवीन बांधकाम करून घेतले. ज्येष्ठ नागरिकांचा संघ विकसित करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम नेहमीच भाऊ करीत असतो. आणि काय मावशी, काय तुम्हाला मिळाली की नाही शिलाई मशीन? हा हा, नसेल तर काळजी करू नका, नक्की मिळेल. कारण याच आपल्या किरण भाऊने आजपर्यंत साधारण 700 महिलांना शिलाई मशीन, 300 महिलांना घरघंटी मिळवून दिल्या आहेत. आणि काय बचत गट बनवला नाही का अजून? काय मावशी, भाऊने 100 पेक्षा अधिक बचत गट बनवून त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून अगोदर साधारण 1200 महिलांना कुकर दिले आणि आता सर्वांना अनुदान पण मिळवून देत आहे. हो हो, नसेल काढला बचत गट तर जा लवकर आणि त्यांच्या ऑफिस मधून माहिती घेऊन लवकर नवीन गट तयार करा. आणि काय रे बाळा, तुला दिला की नाही भाऊने टॅब? दिला ना? हा, कारण आपल्या किरण भाऊने आजपर्यंत आपल्या वार्डात 200 पेक्षा अधिक टॅब आणि 50 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लॅपटॉप पण दिले आहेत. आणि हो माऊली, पहा ना, आपल्या विभागातील सर्वांना एकविरा आईचं दर्शन घडावं म्हणून चक्क 55 बसेस एकविरासाठी सोडल्या होत्या. आणि तेथील नियोजन पण म्हणजे एकच नंबर. त्यानंतर वारकरी बांधवांना दरवर्षी कार्तिक स्नानचे औचित्य साधून पंढरपूर येथे घेऊन जातात. आपल्या बौद्ध बांधवांना प्रत्येक वर्षी 1 जानेवारीला भीमा कोरेगाव असेल, माता रमाई जयंती निमित्त वनदगावी जाणे असेल, विभागातले बुद्ध विहार नव्याने बांधणे असेल, वाल्मिक बांधवांचे मंदिर नव्याने बांधणे असेल, अमर मित्र मंडळ, सुंदरबाग बाथरूमच्या मागे तेथील गणेश मंदिर, सुंदरबाग मधील साई मंदिर, हे सर्व स्वखर्चाने करीत असतात. त्यातच आपल्या विभागातील मातंग समाजाची गेली अनेक वर्षापासूनची प्रमुख मागणी असलेली लहुजी वस्ताद साळवे चौक हे पण भाऊने पूर्ण केले. आपल्या मुस्लिम बांधवांचे जलप्याऊ म्हणजे छबील सुद्धा भाऊने बांधून दिले. आणि आता तर गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेलं आंबेडकर नगर येथील वाचनालय आणि खांडेकर मैदानातील शेड हे पण नव्याने बांधत आहे. आणि नुकताच आपल्या किरण भाऊनं लोकमत द चेंज मेकर पुरस्कार आणि राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते निक्षय मित्र हा पुरस्कार पण मिळाला आहे. का माहिती आहे? कारण हा आपला भाऊ नेहमी रुग्णालय संदर्भात आपल्या विभागात रुग्णांना सेवा देतो. आजपर्यंत भाऊने अनेकांचे MRI, CT स्कॅन मोफत काढून देणे तसे अनेक कार्य केले आहेत. असो, आता किती वेळ भाऊंच्या विकास कामाचा पाडा वाचत बसलो ना तर इथेच मला अजून 4 तास लागतील. आणि हो, एक सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, माझ्या मनाला किरण भाऊची एक गोष्ट भावते ना, ती म्हणजे त्यांचा मित्र परिवार, विभागीय मंडळे, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक व हितचिंतक, त्यांच्यासाठी माझा एक सलाम आहे. कारण भाऊंच्या प्रत्येक कार्यात खांद्याला खांदा लावून उभे असतात, सर्व तेही निस्वार्थ. असो, माझ्या म्हणजे आपल्या सर्वांच्या आणि आपल्या सर्वांच्या परिवाराच्या वतीने किरण भाऊच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा सदैव सोबत राहतील. आणि आपणही सर्व त्यांच्या सोबत राहाल आणि भाऊंना यशाच्या शिखरावर नेण्यास आशीर्वाद द्याल हीच अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.